रंगपंचमी अनुषंगाने शहर वाहतूक शाखा मार्फत एकूण आम्ही 4 अधिकारी, त्यामध्ये PS आहेत, आम्ही 2 API, 1 PS आहे, 70 अंमलदार आणि 25 होमगार्ड असे आमची तैनाती असणार आहे त्या दिवशी. त्या दरम्यान सर आमचं नाकाबंदी, त्याच्यानंतर पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट या गोष्टी राहणार आहेत. आणि सर्वसामान्य जनतेने रंगपंचमी उत्सव हा खूप उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही या सर्व गोष्टींची खबरदारी घेणार आहे. माझं सर्व जनतेला किंवा सर्वसामान्यांना आवाहन करतो मी की त्यांनी कोणीही दारू पिऊन गाडी चालवू नये, कारण त्या दिवशी या गोष्टीचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असतं. कारण आपण उत्साहाच्या भारात कुठेतरी आपण चुकीची कामं करतो आणि दारू पिऊन वाहन चालवताना आपण स्वतःचंही नुकसान करून घेतो आणि त्याबरोबर जर अपघात झाला आणि दुसरा एखाद्या म्हणजे ज्याची चुकी नसतानासुद्धा त्याचा जीव गमवावा लागतो, ह्या गोष्टीसाठी सुद्धा ते कारणीभूत होतं. तर त्यासाठी मी सर्वांना आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की दारू पिऊन कोणीही वाहन चालवू नका. आपल्याकडे कोल्हापूर शहरात सायलेन्सर पुंगळ्या काढून चालवणे हा प्रकार खूप वाढलेला आहे. त्यासुद्धा गोष्टी कोणी करणार नाही आणि त्या करताना करू नये त्यासाठी आम्ही पेट्रोलिंग जास्तीत जास्त नेमलेले आहेत आणि त्या सर्व वाहनं आम्ही पोलीस ट्रॅफिक ऑफिसला जप्त करणार. टेबल सीट त्यासुद्धा कारवाई जास्तीत जास्त केल्या जाणार आहेत. आणि पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आमच्या शहर वाहतूक शाखा मार्फतीने सर्वांना विनंती करतो की कोणीही हुल्लडबाजी, दारू पिऊन वाहन चालविणे, टेबल सीट चालविणे आणि सायलेन्सर काढून वाहन चालवणे हे कोणीही प्रकार करणार नाही आणि ते कुठल्याही परिस्थितीत खपून घेणार नाही आणि त्यांच्यावर जेवढी जास्तीत जास्त कठोर कारवाई करता येईल त्यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करणार आणि आम्हीसुद्धा 100% त्याच ह्याने ताकदीने उभं राहणार आहे. आणि माझ्याकडून आणि माझ्या शहर वाहतूक शाखेकडून सर्व नागरिकांना येणाऱ्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.